एक तर घरचे आम्हाला आधीच म्हणतात गावात सोडलेली गाडू येतं ना, आता तर काय गुढीपाडा सण आलाय म्हणले होते तर आमचं असं त्यात तर काही नाद नाही. तर जय श्रीराम भावांनो, मी आहे ब्लॉगर, स्वागत तुमचं माझ्या मध्ये. एक तर खायला नाही आनंद बाजीराव म्हणा अशी तिकडे आमची पहिल्यापासून झालेली, त्यात तर काही नाद नाही. रुद्र मला सकाळ सकाळ आलेला म्हणतोय पाड्याचं मोरतं जरा स्टिंग टिंग पाजा विषय खोल करून टाका डायरेक्ट. त्याला म्हणलं भाऊ मी चाललं फिटर कडतोय ना, आधी लागणार काय मजा नाही मला, फिटर तरी थोडंफार खर्च करेन. पण फिटर म्हणला मी तिथं गोल बिंगू बिंगू पार पाडवे सुट्टी घ्या ना तुम्हाला खर्च करा. फिटरला म्हणलं तुम्ही मोकार मार्केट जॅम केलेले, तुम्ही टरकान टुरकान काही खोला लागले. फिटर म्हणला पोटा पाण्यासोबत करावं लागतं, पोटाला पडली आग म्हणले आता काही नाद नाही त्याला. पोटाला आग पडली म्हणलं फिटरला म्हणलं घ्या पाऊस आता, मग काय उन्हात पाऊस पडतोय पाऊस ऊन पडते त्यामुळे मिळ लागा. फिटर म्हणतोय आबाळाच्या गोळ्या संपल्यात त्याला देवा टायमाला गोळ्या नेला, सकाळच्या संध्याकाळी दिल्या संध्याकाळी सकाळी दिल्या. फिटरला म्हणलं आमचा मामा इकडे औषध मारू मारू पार दामला ना, आता पाऊस आणि मोकार काय इकडे घातला. ऊन वारा पाऊस हे आमचं काहीच बिघडू शकत नाही, हे आम्हाला पहिल्यापासून माहिती, त्यामुळे त्यात काय नाद नाही. आम्हाला गावात जाऊन बसत म्हणले आम्ही मोठी गाडी घेऊन जाऊन बसू शकतो, त्यात काय नाद नाही. नवले म्हणतो तुम्ही मोठी गाडी घेऊन आलाय त्यामुळे महाराष्ट्र सरकारने तुम्हाला एखादा पुरस्कार फिकून मारला पाहिजे, तुम्ही ज्या काय कार्यक्रम करताय. नवलेला म्हणलं एखाद्या वेळेस भाकरी खायला नसलं तरी जमते, पण गावात आल्याशिवाय करमत नाही. नवले मला म्हणतोय उद्याला मोदी सरकार सांगतो तुम्ही मीटिंग फिक्स केलेली, तू गावात येतो लोकांवर उपकार करतो त्यामुळे लोक खुश होतात.